नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एका 42 वर्षीय शिक्षकानं आपल्या 2 चिमुकल्या मुलांसह गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता मोठी कारवाई झाली आहे। या प्रकरणी शिक्षण विभागातील चौघांविरोधात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील सुनील मोरे या 42 वर्षीय शिक्षकानं गुरुवारी मुदखेड तालुक्यातील अमदुरा पुलावरून आपली कार थेट गोदावरी नदीत सोडले। या भीषण घटनेत सुनील मोरे आणि त्यांच्या 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर मला माफ करा, मी मुलांसह आत्महत्या करत आहे असा भावनिक संदेश लिहिला। तसेच त्यांनी शिक्षण विभागातील 4 अधिकाऱ्यांची नावही स्टेटसमध्ये नमूद केले होते। या प्रकरणानंतर मृत शिक्षकाचे वडील नारायण मोरे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे की 2023 ते 2025 या कालावधीत हदगाव तालुक्यातील भाणेगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना सुनील मोरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सातत्यानं मानसिक त्रास दिला जात होता। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्कालीन गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता पावळे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे। एका शिक्षकाला इतका मानसिक त्रास का सहन करावा लागला आणि त्यातून 2 निष्पाप मुलांचाही जीव का गेला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सध्या नांदेड ग्रामीण पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून सर्व संबंधितांची चौकशी सुरू आहे। तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आम्ही तुम्हाला सर्वात आधी देत राहू। आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पोलीस पाटील अंदुरा आणि पुणेगाव या दोघांनी फोन लावून कळवलं की बाहेर पुलावरून एक बल्लेनो गाडी पडली आहे रस्त्यामध्ये खाली म्हणून। त्यावेळेस आम्ही तात्काळ इथे येऊन मदत करायचं जीवरक्षक यांना सगळ्यांना सांगून पाचाराने केले आणि आम्ही इथं आलो असता गाडी पाहिली असता गाडी पूर्ण पाण्यामध्ये पडलेली आहे आणि खाली बुडून आहे। तर माहिती मिळालेली आहे का बल्लेनो गाडी आहे आणि त्यामध्ये शिक्षक सुनील नारायण मोरे आणि लहान मुलं आहेत आणि आतापर्यंत गाडी आहे चालू आहे, सगळ्यांना मुलांना आलेला आहे। आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पोलीस पाटील अंदुरा आणि पुणेगाव या दोघांनी फोन लावून कळवलं की बाहेर पुलावरून एक बल्लेनो गाडी पडली आहे रस्त्यामध्ये खाली म्हणून। त्यावेळेस आम्ही तात्काळ इथे येऊन मदत करायचं जीवरक्षक यांना सगळ्यांना सांगून पाचाराने केले आणि आम्ही इथं आलो असता गाडी पाहिली असता गाडी पूर्ण पाण्यामध्ये पडलेली आहे आणि खाली बुडून आहे। तर माहिती मिळालेली आहे का बल्लेनो गाडी आहे आणि त्यामध्ये शिक्षक सुनील नारायण मोरे आणि लहान मुलं आहेत आणि आतापर्यंत गाडी आहे।